होतो मी इथे राहायला माईसाहेब. हो म्हणजे मला ती स्वप्न पडत होतीच, त्यामुळे तिची काळजी वाटतच होती. पण मुख्य काळजी याची वाटत होती की ती तुमच्या घरी नीट वागते की नाही. म्हणजे लग्न झाल्यावर ते प्रकरण झालं होतं ना, तिचं निघून जाणं, मग पोलीस वगैरे. त्यामुळे म्हटलं आता ती नीट वागते का हे बघण्यासाठी आलो होतो मी इथे. अर्थात शर्मिष्ठाचं प्रकरण जे झालं सगळं ते मी इथे येण्याच्या आधी, मी तेव्हा जर इथे असतो ना तर मी तिला नक्की रोखलं असतं. म्हणजे तिने तुम्हाला सगळं विचारून सांगून केलं असतं असं वाटतंय तुम्हाला? नाही नाही तसं नाही. मी असं ऐकलंय माही की घाऱ्यांच्या घरी अक्षयराव आणि अमृता दोघही जाणार होते, पण त्यांच्या घरी अमृता एकटीच गेली. मग अक्षयराव कुठे होते तेव्हा? मला असं म्हणायचंय की त्यावेळी अक्षयराव सुद्धा असते तिच्या सोबत तर असं घडलंच नसतं नाही का? किंवा असं झालं असेल का की त्यांच्याकडे जायचा निर्णय या दोघांनी मिळून घेतला, पण वाईटपणा मात्र फक्त अमृताच्याच पदरात आला. तुम्ही नका यात लक्ष घालू मनोहर पंत. अण्णा आले ना की अण्णा बघतील ना काय करायचं ते. हा आमचा अंतर्गत मामला आहे असं नाही का तुम्हाला वाटत? प्रत्येक नात्याची एक मर्यादा असते. आता अमृता तुमची लेक असली तरी ती आमच्या घरात राहते म्हटल्यावर तिला आमच्या वर्णानेच वागावं लागेल. आणि तुम्हाला आता तुमच्या घरची आठवण येतच असेल नाही? अमृताचे आई बाबा येऊन सुद्धा 2 दिवस झाले, लोणावळ्याला गेले होते ना ते. तेही तुमच्या आतुरतेने वाट बघत असतील हो ना? पटतंय ना काय म्हणते ते? हो हो म्हणजे तसं बरोबरच आहे म्हणा तुमचं म्हणणं. खरं आहे. माई, अण्णा आणि काका आलेत गावाहून. अगं बाई हो का? चल हे नेऊन ठेवात. हो. हा आणि गुळपाणी घेऊन ये. हो आंटी. लक्षात राहील ना मी काय सांगितले ते? हो. ये ग. आले आले. मोठी जांबाज आहे ही माई. मला घरातून हाकलूनच द्यायला बघते. पण मी जर का इथनं आत्ताच बाहेर पडलो ना तर डायरेक्ट त्या राक्षसांच्या तावडीत सापडेन. काय करणार? काय डल्ला मारायचा तो आज रात्रीच मारायला लागणार. नाही पण अण्णांना पटवायला पाहिजे, त्यांच्या तोंडून यायला पाहिजे मनोहर पंत रहा 4 दिवस इथे. मनोहर मनोहर लाव तुझी सगळी चतुराई पणाला. आजची रात्र पदरात पडायलाच पाहिजे. हे सगळं कुठल्या अधिकाराने त्यांना सांगितलंस? शर्मिष्ठाची वहिनी, गाडग्यांची सून, ह्या अधिकाराने ना? अधिकार तेवढे कळतात तुला? ह्या सगळ्यामुळे घाडग्यांची प्रतिष्ठा, अब्रू आपण वेशीवर टांगतोय हे नाही समजलं तुझ्या तीक्ष्ण बुद्धीला? घरचे ते परके आणि परके आपले झाले तुझ्यासाठी. माझ्या शर्मिष्ठाचं लग्न मोडलंस तू. ती स्वप्न बघितली होती मी. आता नाही सोडत मी तुला. तुझ्या संसाराचे कसे 12 वाजवते ना मी ते बघ. दिवस भरले ए पोरी, दिवस भरले. घ्या बॅग भरायला घ्या आता.